एक मिनिट बाबू. हॅलो 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 सगळे हात हात आहे ना. ओके आवाज पोचतोय का? पोचतोय ना. अच्छा ठीक आहे. चला पुन्हा एकदा शाहीर संदीप मोरे खेडेवाले हे लांजेवाले मोरे गोवांचा जमलेला माझ्या तमाम नाचकाला प्रेमी रसिक मोठ्या प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा पाहिलं मी आज पाहिलं हे सगळे आहेत ना. हे अशी बुवा हे लांजेवाले त्यांचं काय म्हणणं असं माहितीये का आम्ही शाने तुम्ही शाने जसे आम्ही पण शाने आहोत. खेळवाले नाच करायचं नाही कधी पण बोलताना विचार करायचं. गेल्या बारीमध्ये माझी मावशी काढलं आता काढलं आईच काढलं गोवानी आणि आता बोलतात गोवा. हा हे काढलंच तर मग जास्त डेंजर आहे माझं. गोवा सल्ली गोवा म्हणतात खेळवाला आहे मी. हा बोललो मी गोवा ना. हा पब्लिक पण म्हणते मला वाटतं ह्या गोवांच आहे. गलेवरती प्रेम आहे सगळ्यांचं आहे की नाही ना. टाळ्या होत्या एकदा सगळ्यांच्या उद्या. गोवांची साला काढणार गोवांची लाल पण करणार लक्षात घ्या. मोरेबा म्हणतात गोवा आलेला म्हटले परशा आणि आरशी बरोबर ना. काय गंमत करायची कुठे काय करायची की परशा आणि आरशीला बरोबर नेला तर पुढचं काय करायचं बरोबर की नाही. परशा आणि आरशी गोवाला लय आवडते आरशी ही. तुला लागल अशी मिरची ना खाणार बघ. आता गाणं कसं जातो स्टेप बाय स्टेप घेणार गोवा. काय म्हटले बुवा म्हणून आरची कशी असते आणि तो परशा कसा होता आणि हा माझा आजचा परशा कसा आहे बघा. पाहून सैराट झाला जिंकाट असं बुवा गावून दाखव स्केल मध्ये 8 दिवस कार्यक्रम करतोय. अरे जर तुम्ही म्हणता लांजाची शान आहे आम्ही खेळवाले आहोत ना. खेळ ती मूर्ती आहे ती मूर्ती आमच्याकडनं शिकता व अजून स्केल मध्ये नाही वा स्टुडिओ मध्ये जाऊन रेकॉर्डिंग नाही करायची हातात ते करायचे आणि गाणी गायची. तुमचे संगीतकार बघा तुम्ही कुठला स्केलला गाताय ते बघा आणि मोठेपणा मिरवा आणि संदीप बुवाची बारी करूया. की किंमत नाही करूया. म्हणून बुवा बोललात ते उत्तर देणार पण खोलून मारणार आणि चांगली जिरवणार बघा. सैराट परशाने आहेत आणखी पाहिजे काय. पाहून सैराट झाला जिंगाट बुवा ही गोष्ट सांगतो तुम्हाला दुपारची. तुमच्याकडे पेन माझ्याकडे पेन तुमच्याकडे होई माझ्याकडे होई. तुमच्याकडे शाही त्याची माझ्याकडे शाही. गोष्ट सांगतो तुम्हाला दुपारची. अरे ती पळून गेली परशाची पळून गेली ती परशाची. माय लेकीनो माय मावल्यानो प्रबोधन करतोय. प्रत्येक घरामध्ये आपला मुलगा असतो मुलगी असते म्हणून काय म्हणतोय अरे पळून गेली ती परशाची. साऱ्यांना सांभाळतात आपल्या घरची पळून गेली ती परशाची. साऱ्याने सांभाळा आपल्या घरची. हे पहिलं उत्तर बुवा पहिलं उत्तर. हा बुवा मला म्हटले भेंडी गवार बोलले बुवा भेंडी गवार बुवा माझी गवार अशी आहे मला का भाजी खाऊन तू मला का बनवून देतोस का बुवा. भेंडी म्हणतात भेंडी. अनेक गोष्टी बुवा तुमच्या आज चुकल्या आहेत बोलते वेळी. हा मैं ऐसा हूँ मैं वैसा हूँ बुवा असं नाही होत. तुमच्या दम असेल ना दम असेल तो ऑन द स्पॉट लढा. यांना वाटतं काय मारामारी करायला असेल बुवा तेवढी ताकद पण आहे ते राज्यामध्ये येऊन माझी. एवढी ताकद आहे बुवा एवढी पण ताकद आहे. हा आईच्या जेवण बायचा होता आणि म्हणजे काय शास्त्र काय सहजा बुवा अशा गोष्टी करायच्या नाहीत. मी काय म्हणतो हा मला म्हणतो वरात काढी बुवा हितला जर वरात काढली तुझी ना खेडपर्यंत नेहमी वरात काढली तुझी.
खेडपर्यंत नेईन. हा नवरा माझा तू असं आहे म्हणून तिथं कार्यक्रम आहे. वाणी उत्तम कार्यक्रम केला, प्रश्नच नाही म्हणून वाणी. हा आता हे खेडवाले बोलले नाही ना, त्यांना खेडवाले बोलले की याला झुमतं आता कौत बांधायचं फरमाईश येते. आम्ही काय कधी बोललो काय बुवाना, काय ह्या बुवाना मी काहीच बोललो नाही. पण बुवा जे विषय तुम्ही मांडता तुमच्या जे चोपडीमध्ये नसेल ते संदीप बुवाच्या खोपडीमध्ये लक्षात घ्या. तर काय म्हणतो कौत बांधायचं गाणं हिट झालं. मी आज तुमचा फॅन आहे, पण पौत हे पहिलं कुणी कुणाला बांधलं हे सांगायचं इथं येऊन, तर तुमचा मान सन्मान करेल. तुमचं करणारच आहे, ती वेळ येईल. परंतु तुम्ही बोलता लोकांना अरे टोप्या घालून टोप्या लावून. आता मला म्हटले टोपी घाला, आम्ही शिकवली त्यांना. त्याचा एक आहे लोमट्या, ह्या गोवाचा एक लोमट्या, त्याची उद्या बारी आहे. हा ह्या गोवाचा लोमट्या आहे. तुम्हाला काय बोलणार माहितीये काय? हा टोपी नको घालू, बायकोची साडी घाल म्हणून त्याला उत्तर दिलं होतं. आता ह्या देव काय त्यांच्या घरामध्ये बायका पोर आहेत म्हणून म्हटलं बायका पोरांमध्ये घ्यायची नाही बुवा. तुझं माझं झाका टाकायचं होऊन जाऊ त्याचं, तुझं माझं काय ते आहे, बरोबर की नाही? त्यांना बायका दिसतात, बायका पोरं दिसतात, आम्हाला दिसत नाही का? म्हणून बुवा शांत आहे तोपर्यंत शांत राहू द्या. भडकल्यावरती घ्या येडाय माय. बुवानी आज नमन केला नाही, ऐकलं माझं लय. हा लय डेंजर बुवा हे लांजेवाले. अरे मी काय म्हणतो बुवानो, ज्या कलेमध्ये उतरलो त्या वेळेपासून तुम्ही आता शिमडी काशी पोरं आला 2 वर्षापूर्वी आणि आज आम्हाला सांगताय कार्यक्रम कसा करायचा म्हणून. बुवा लोकांची गाणी गाऊन मोठे झालात तुम्ही. आता तुमच्याकडे काय होतं? ज्या वेळेला 2014 मध्ये मी गाणं गायलं, अनेक म्हणजे गाणी प्रसिद्ध आहे कोकणामध्ये, मी कधी मोठेपणा केला नाही. आणि हे बोलताय बांधायचं कणाला बांधायचं सांगायचं बुवा हे उत्तर. पहिलं पौता फुली कोणाला बांधलं म्हणून, आणि बाजा करा यायच्या शक्ती मिळवायची नाही इथं येऊन. हा म्हणून बुवांचं गण छान होता. महाराज उत्तर द्यायचं. हा बुवांचं गण. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, सर्व आधी ओम अक्षर त्या माझे, मग आकृतीचा गण तुझ्या मायेच्या दाखव बुवा. खाना निघाला ना दूर गाऊन दाखव. शाहीर म्हणतोस ना, अरे स्केल मध्ये नाहीस. आणि मोठा हा शांपळा मिळवतोय गांजेवाला, हा मोठा गांजेवाला लय शांपळा मिळवतोय बुवा. स्केल मध्ये गाऊन दाखव. हे अशीच नाही पोरं मी ठेवली इथं, हे अशीच ठेवली नाही. हा म्हणून म्हणतोय तुझे संगीतकार मोठे आहेत, तू लय मोठे आहे. त्यांना काय बोलणार नाही, परंतु तू बुवा शाहीर आहेस. तुला माहित आहे कुठल्या स्केल मध्ये तू गातोयस, कुठल्या स्केल मध्ये तू गातोयस. आणि शहाणपणा नांद्याचा मी मोठा शाहीर हे बसलास टोपीवरती. माझ्या टोपीचा विषय काला म्हणून. पाऊस आला तुझ्या मायेच्या काळ्या खुणा, मुळा रंगाचा गणगातो रणा. म्हणून मी काय म्हणते बघा, विषयाला विषय, उत्तरला उत्तर. नंतर ऐका काय म्हणते बघा. अक्षरांचे अनेक दक्ष मोठे बोल शिकलेले आहेत. दाढीवाले त्यांना वाटतं मी शान आहे, शानपणा करायचा नाही मोठे बोल समोर. शाब्दिक ही नवीन नापास आहे, पण अभ्यास आहे. तुमच्या चोपडीत माझ्या खोपडीत आहे. म्हणून काय म्हणतोय, अरे अक्षरांचे अनेक दक्ष होऊ नको असा विपक्ष. अरे माय ममतेचा दो शाहीर ऐका, तुमचे गुरुवडे आले. अरे माय ममतेचा माय ममतेचा नाच नाच रणा.
ममतेचा नाचे नाचरणा अरे किती सांगू गाणा बाबुलखुना किती सांगू गाणा बाबुलखुना किती सांगू गाणा बाबुलखुना किती सांगू गाणा बाबुलखुना अक्षरांचे अनेक लक्षण अक्षरांचे अनेक लक्षण होऊ नका असे विचार पैसा आले पैसे म्हणतात मी काय म्हटलं पैसा आलं मी म्हटलं पैसे दिलं आमचे मित्र सन्माननीय निकेश मोरे याकडून गाण्यासाठी कटिंगसाठी 200 रुपये आले त्यामुळे महाराजा बुवा म्हटले पैसा आलं पैसा आमच्या बापाचं काय जातो बोलले बापाचं म्हणजे बापाला मी काढलं होतं का मी कधी म्हटलं का बापाला म्हणून जेव्हा बोललो तेव्हा काहीतरी विषय वेगळा होता बुवा मी आता काढला सुद्धा वेगळा विषय होईल परंतु पैसा आलं बुवा पैसा तुझ्या खिशात गेलं जे पैसा आलं ते तुझ्या खिशात गेलं काय संदीप बोला दिलं काय हा म्हणून काय म्हणतो पैसा आलं हा म्हणतात थोडं मनोरंजन मी केलं म्हणून पैसे मला आलं सांग तुझ्या बापसाचं काय हो गेलं तुमचा बापूस काढला नाही बुवा जर काढायला लागलो सगळं काढी म्हणून काय म्हणतोय अरे माझ्या बापाचं काय नाही केलं हो शाही विषयाला विषय दिलाय बघा माझ्या बापाचं काय नाही केलं मग मला कळून आलं साऱ्या माझ्या बापाचं काय नाही गेलं मग मला कळून सारं आलं अरे पैसा आलं म्हणतोय खुलं हे मेलं पैशासाठी लाचार झालं पैसा आलं म्हणतोय खुलं मेलं पैशासाठी लाचार झालं पैसा आलं पैशासाठी लाचार झालं पैसा आलं म्हणतोय खुलं पैशासाठी लाचार झालं माझ्या बापाचं काय नाही गेलं माझ्या बापाचं काय नाही गेलं पण मला माझ्या बापाचं काय नाही गेलं पण मला कळून आले पैसा दादा मी काय म्हणतो रनिंगला का तो आवाज माझा बंद करतो त्याने का 2 पैसे जास्त दिले
बसा बसा इकडे बसा. सावंतचा विषय आहे. मी काय म्हणतो तेच बोलतोय ना. मी काय म्हणतो चुकीचं बोलले का पहिल्या बारीमध्ये या मागे टॉवेल लागलेला आहे सगळी पब्लिक आहे. चुकीचं बोलले का आता हा म्हणून आता रनिंग मध्ये पण मला द्या ना मौली बस हा तर कळतं मला कोणते म्हणून हा गोवांचा विषय त्याला तो गोवांचं घेऊन साऊंड दोन्ही शहरांना साऊंड चांगला पाहिजे ना बरोबर ना. हा उत्तम साऊंड आहे त्यांना मानाचा मुलगा ठेवतोय मी. हा म्हणून इथून आवाज तिथपर्यंत जात नाही त्या घरापर्यंत. लक्षात घ्या की माझी आई म्हटली की भुवानो तुम्ही उत्तम बारी केली त्या घरामध्ये समोरच्या घरामध्ये. ही मला पोचपावती मिळाली. बोलतो हा गो येणार आहे तुमच्या गावामध्ये लांजामध्ये तालुक्यामध्ये येऊन बायका तुमच्याकडे झुकतात गोवा काय बारे करता तुम्ही काय बारे करता. हा ही फरमाईश आली हे आलं ते आलं हो हेच करा आयुष्यामध्ये. तुम्हाला शक्ती तुरा कलगी तुरा जमणार अजिबात अजिबात जमणार ना. लक्षात घ्या. हा फक्त मोठे म्हणा मी ह्या होणी त्या होणी असं करीन तसं करीन. बुवा जे आहे ते तुमच्या घरात ठेवा. संदीप बुवाला काढायचं नाही. चार बाजू आहेत माझ्या चार बाजू लक्षात घ्या. हा झोपवायची पण असते निजवायची पण असते अनेक गोष्टी असतात त्या मी करू शकतो. ही ताकद मोरे कोणवरती आहे. तुळीवरती जाऊ नका माझ्या पुढे जाऊ नका. लक्षात घ्या. म्हणून दाखवू नका मला म्हणून हा कोणची गवळण काल रात्री आणखी जवा घंटी मी वाजवली पिऊन टाकला मी चाटून खुशून. आता मी काय म्हटलं ह्याच्या लागलंच ओटावर बोललो मी. गोवाना काय वाईट बोललो नाही. एवढी झुमली गवळण गोवाना एवढी झुमली ना ह्याला हगा होईल. आता बारी गेल्यानंतर हगा होईल गोवाना. बघा ऐका तुम्ही ऐका. म्हणून काय म्हणतोय पब्लिक सगळा गोवांचाच आहे माझा नाही. तरी पण दाखवतोय बारी तरी पण दाखवतोय झोपवी. लक्षात घ्या काय मला झोपी म्हणून काय म्हणतोय ती उन्हात टाकला चाटून खुश होणार. नंदाचा जर का नादाला जर का लागशील माझ्या हात टेकशील मागून जर का आणि विशील चुकून तुझ्या तोंडावर जाईन थुकून. माझ्या हा मोठं म्हणतोय चाटून थकला समाखून. अरे काय केलंस तुझं हे सामान राखून. अरे तोंडावर थुकल्या तुझ्या साऱ्या गवळणी तुझ्या धरतील ते हात पाय त्याच्या धरतील ते हात पाय. तुझं काही ते चालणार नाही तुझं काही ते चालणार नाही भेटणार दुधाची साय. तुझं काही ते चालणार नाही भेटणार दुधाची साय. नाही भेटणार दुधाची साय. तुझं काही ते चालणार नाही भेटणार दुधाची साय. चालणार नाही भेटणार दुधाची साय. तुझं काही चालणार नाही भेटणार दुधाची साय. म्हणून तुम्हाला एक विषय देतो चांगला नंतर
काहीतरी होतंय बघा. तर चिपळ बंद पडला असेल. काय करायचं मग आम्ही काय करायचं बघा. दोन्ही शाहीर हा म्हणून आता असू द्या. खरं सांगतो रसिक कलेवरती नितांत प्रेम आहे. माझी शाखा आहे मालवणची. मला एवढा अभिमान वाटतो. गेली सतत 8 दिवस नाचत पोरं माझ्याशी. लहान कलाकार आहे तो, लहान कलाकार 9वीला आहे तो आता. आणि आज नाचून नाचून त्याला अभ्यास करता आला नाही. आजही त्या घरामध्ये माझ्या आईच्या घरामध्ये अभ्यास केला आणि आज इथे नाचतोय तो माझा मांडवकर. लहान मुलगा आहे, लहान मुलगा हा. त्याला सुद्धा मोरेगावांचा मारायचा होता. उभा राहा उभा. हे मोरेगावांचं काय लक्षात ठेव. आता 9 दिवस कार्यक्रम आहे. झोप नाही. शाळेमध्ये जातो आणि संध्याकाळी नाचायला येतो. एका शब्दावरती येतो. खरंच माझा अभिमान आहे कलेवरती आणि ह्या मुलाचा मला अभिमान आहे. म्हणून याच्यासाठी आया होते एकदा. म्हणून बुवा हे टिकवावं लागतं. हा तुमची पण आहे ती आमची आपलीची आहे. तुमची नाही ती आमची आहे. म्हणून डोक्यात काय गोष्टी ठेवून काय गोष्टी बोलून ह्या गोष्टी करा. म्हणून काय म्हणतोय बघा. म्हणून काय म्हणतोय बुवांना एक पार देतो. नंतर बुवांचा सगळा समाचार घेतो. हा विकास प्रत्येकाचा विकास प्रत्येक जण करतो. हा माझ्या घरामध्ये पाणी नाही. माझ्या घरामध्ये गॅस नाही. माझ्या घराच्या बाजूला रस्ता नाही. पण विकास जो होतो त्यावेळेला कोण कोणाला विचारत नाही. म्हणून बुवा विषय कसा आणलाय नंतर आपण घेऊ. केसावली गजरा विकास आहे म्हटलं. आईशीला काढणार नाही, बापसाला काढणार नाही, बहिणीला काढणार नाही, मावशीला काढणार नाही, हाताला काढणार नाही. गेल्या बारीमध्ये माझी काढली नाही. ते आणलं होतं काय गाणार बुवा. तुम्हालाच बोलणार मी आज. जे काय असेल तर तुम्ही नातेवाईक पण जाणार नाही. चंडी बुवा मोरी म्हणतात पण तुमची आज काशी करून जाणार म्हणजे जाणारच. हा म्हणून काय म्हणतोय अरे कसला विकास हा मी याला रक्त खेळताय. तुम्ही लांजेवाले म्हणताय ना. अरे खेळवाले भेटले नसते ना तुम्ही दगडा असतात. संगीताचं महत्व काय असेल तर आमच्या खेळमध्ये आहे. हा म्हणून कसं गायन करायचं हे आमच्याकडनं शिकाल तर टिकाल. आणि शिकला तर हुआ तुम्ही नाहीतर शिकण्यामध्ये तुम्ही विकाल. फक्त पैसा घेऊन गाणं करायचं नाही. म्हणून बोलता पैसा आलं. हा म्हणून काय म्हणतोय अरे कसला विकास हा मेला. अरे लांब हो रे सांगतोय तुला नको मला विकास. लांब हो कसला विकास हा मेला. लांब हो रे सांगतोय तुला. अरे पैसा बघून लाचार झाला पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून पैसा आलं बोलत नाही. सामाजिक विषय शास्त्रामध्ये नाही बुवा. काय म्हणतोय विकास कोण कधी कसा करेल हे सांगू शकत नाही. तो विषय आणलाय बुवा. ऐका कसला विकास हा मेला. अरे लांब हो रे सांगतोय तुला. पैसा बघून लाचार झाला पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला
सणाला तेवढा कसा तुझ्या गेला पैसा बघून झाला पुन्हा काढूया कुत्र्याला 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 विषय संदीप बुवाला पवायला पाण्यामध्ये आणि शक्तीला गायला शिकवू नका म्हणून काय म्हणतोय जास्त वेळ घेणार नाही लक्षात घ्या चावल बोलणार नाही गोवाना मला पण भारी येऊ द्या दादा बोलला गोवाना पण कार्यक्रम असतात परंतु गोवांचा विषय मला आहे त्याचं उत्तर 80% माझ्याकडे आहे 80% गोवा जास्त काही बोलणार नाही गोवा तुम्ही काही बोला मला आज तुमच्या तालुक्यामध्ये आलो म्हणजे असा शंट म्हणून संदीप गोवा नाही जे आहे ते खरं आहे ते मान्य करणार गोवा आहे म्हणून तुमचं उत्तर 80% माझ्याकडे आहे 100% मिळेल त्यावेळेला मान्य करेन तुम्ही सुद्धा कराल परंतु अभिमानाची एक गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट अशी लांजा रत्नागिरी खेड चिपळूण म्हणा गुहागर म्हणा रायगड म्हणा आपण सर्व एकच तालुक्यातले कोकणवासी आहोत कोकणाचे कलाकार आहोत अनेक गुरुवारे मला मिळाले अनेक गुरुवारे मला आशीर्वाद दिले परंतु माझा जो विषय कोणाला दिला तो विषय माझा असा होता की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रथाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय मेघनाथ प्रहस्त अतिकाय देवांतक नारांतक ऋषी अक्षय कुमार ही नावं सोडून सांगायची आहेत बरेच जणांनी प्रयत्न केला 7 वर्ष घासतायत परंतु माझी फक्त एक विनंती गोवाना अशी तुमचे गुरुवारे या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही सुद्धा आहात आज आदिमाय आपल्या समोर आहे मी पहिल्या बारीमध्ये तुम्हाला सांगितलं की जर माझ्या प्रश्नाचं उत्तर तंतोतंत मिळेल खरं असेल तुम्ही एक बाजू नाही तुम्ही 90% 99% तुमचं उत्तर बरोबर आहे माझ्या प्रश्नाचं बुवाना या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवतो बुवा तुमचं स्वागत आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 99% दिला खरंच लांबोरे बुवा मान्य करणारा शाहीर पहिल्या बारीमध्ये सांगितलं हा मोरीबोंचा शब्द आहे शब्दाला पाडणारा बुवा आहे माझा विषय 1 त्याला उत्तर 3 होती त्याची 2 मिळाली तुम्हाला हे श्रेय मिळालं हेच माझं पुण्य आहे कारण अनेक जण असे येऊन गेले त्याचं उत्तर बुवा तुम्ही दिलात तुमचा सत्कार मी आज व्यासपीठावरती करेन कारण का मला असं वाटतंय की लांबोरे बुवा तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणून लांबोरे बुवा कुठे असतील तर या रस्त्यावरती यावं खरंच सांगतो स्वाभिमानाने अभिमानाने सांगतोय बरेच जणांनी प्रयत्न केलं परंतु 2 विषय माझ्या प्रश्नाचे 2 विषय होते दोन्ही विषय त्यांनी
तंतोतंत फोडलेले आहेत. फक्त 1% बाकी राहिला आहे, तो साईडलाच ठेवला, तो साईडला ठेवला, लक्षात घ्या. परंतु ह्या शाहिरांचं मी स्वतःहून स्वागत करतो, कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर यांनी या घराण्याने सोडलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करतो. इथे चंदू गुरुबुवा असतील तर कृपया व्यासपीठावर. चंदू बुवा आणि जे मगाशी मंडळी आले होते, अध्यक्ष आले होते साहेब, तुम्ही पण आले आणि अजून एक कोणते होते, तो कृपया आहे. मी एकच सांगतो, शक्तितुरा हा वादाचा विषय म्हणजे हा शास्त्राचाच विषय. आम्ही आता नवीन जमान्यात थोडंसं इकडे तिकडे करतो ती वेगळी गोष्ट, मात्र मूळ गाभा शक्तितुराचा हाच आहे की शास्त्राला शास्त्र देणे, भागाला भाग देणे, प्रश्न उत्तर देणे. आणि प्रश्न काढणाऱ्याला एक वाट असते, प्रश्न शोधणाऱ्याला 100 वाटा असतात. आणि आज हा प्रश्न मी अक्षरशः गेल्या वर्षी 3 प्रश्न फुटले होते. माझे वस्तात, माझे प्रभाकर धनावडे, माझे गंगाराम गुरव माऊली असतील किंवा माझे नारायण गुरव माऊली असतील, आज चंदू गुरव आहेत आमच्या वस्तात. तर प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा आम्ही पिछा करत होतो आणि माझ्या प्रभाकर धनावडेंच्या माऊलींच्या माध्यमातून हा प्रश्न फुटलेला आहे. आणि प्रश्न फुटणं अनेकदा काय होतं की शाहीर मान्य करत नाहीत, पण आज मी जरी प्रश्न फोडला असला तरी शाहीर 99% तुम्हाला श्रेय जातं, कारण तुम्ही तो मान्य केला. कारण मान्य करणारा शाहीर मोठ्या मनात असा वागतो आणि ते आमचे संदीप मोरे बुवा. आणि आनंदाची गोष्ट ही शाहीर, आनंदाची गोष्ट ही शाहीर, ही भूमी माझी काही लांबची नव्हे, खेळायला लांजा केला आमचा, मात्र जिथे म्हणतात ना की माझं आहे शेवटी. आणि या वर्षाचा या हंगामातला शेवटचा सामना लांजामध्ये आणि या हंगामातला पहिला प्रश्न शाहीर लांजामध्ये फुटला आणि तुमच्यासारख्या मान्यवर शाहिराचा प्रश्न माझ्या वस्तावर फुटला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि तो प्रश्न अनेक वर्ष होता आणि खरंच या युपीला जाऊन आम्ही ते प्रश्न ग्रंथ आणला. माऊली, तुम्ही 2 वाक्य बोलायचं आहे. नमस्कार. आज यांचे गुरुवर्य म्हणजे विठोबा साळवी आणि खरोखर लेखणी, त्यांनी जरी शिक्षण सांगितलं तरी संदीपवांचा नाच आवर्जून बघावा अशी त्यांची लेखणी असते, तुम्ही ऐकलं. आणि मी त्यांना एक फरमाईश मी करतोय, त्यांनी श्वास घेते मी घेऊन पुन्हा एकदा आमच्या रसिकांसाठी म्हणून दाखवायचे आहे. आणि खरोखर मान्य करणारा शाहीर असेल तरच तो ह्या रंगामध्ये टिकणार आहे. आणि प्रश्न फुटला याचा अपमान होत नाही आहे, ती खरी कला असते. आणि ते खरंच श्रेय दाखवलं तर संदीप मोरे बुवांनी. एकदा संदीप मोरे बुवांसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. ओके, चला. वा वा, टाकू नका. स्केल बघा, स्केल. हा, खेळवाला आम्ही तापणे का नाही. मग एक स्केल कुठली मी स्केल मध्ये गातो बुवा, तुम ऐसा करता यार, मेरा दोस्त है तू, मेरे गाँव में ऐसा जीवन है तुमचं, तुम्ही आय लव्ह यू यार. आता थोडी माझी जग खबर होईल. आता आय लव्ह यू म्हटलं, आय लव्ह यू टू. हा, त्यामध्ये स्केल स्केल अभी दिखाता हूँ मैं स्केल. ओ लांब दे बुवा, हा लांब रहने का अभी. हा, शेवटे श्वास घेते मी. ऐकून का. हो स्केल स्केल. तुला समोर बताय. हा, श्वास घेते मी तुझ्या नावाने, मरुसलास का तू सांगना, कृष्णा जवळ
गुरुमांची फरमाईश होती म्हणून जायला खरंच सांगतो रसिक हो गलगे तुला कशाला म्हणतात कारण का वनसर पाहिजे 500 रुपये 700 रुपये निकेश कडू अध्यक्ष आणि गणेशम कडू यांच्याकडून 700 रुपये आलेले आहेत पुन्हा एकदा फरमाईशला निश्चितपणे श्रीहरी मोहना काय झाला गुणा रोज सपनामध्ये तू येतोस ना रोज सपनामध्ये तू येतोस ना रोज सपनामध्ये तू येतोस ना सांग ना कधी उद्या ऐकशील का की फसवशील तू तुला आय लव्ह यू भेटशील कसा तुझ्या फरमाईशसाठी 500 रुपये दिलेले आहेत त्याला मोठे अर्थ मारायचा बघा बघा 2 मिनिट दादा शेवटचं गाणं घ्यायचं जास्त आपण त्रास घ्यायचा कारण का ऐकत दादा गोवाला मी बोललोच कारण का मी असा जातीवंत कलाकार आहे जे आहे ते मान्य करणारा शाहीर आहे पण हीच खरी आपली लोककला आहे बहुत टिकवायची आहे त्या कलेमध्ये आपण काही गोष्टी आणतो हे आणू नका हे माझी खास करून विनंती आहे या कोकणामध्ये रायगड पासून तर रत्नागिरीपर्यंत लाजापर्यंत गोवापर्यंत ही आपली लोककला अखंड महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये गाजते कारण का ही आपली गाणी म्हणजे माझी गाणी ही गोड बफेटे गाणी प्रथमा वंदन तुला बाहेरच्या देशामध्ये गातात इथे नाच करतात हा मला स्वाभिमान आहे अभिमान आहे लक्षात घ्या तसे गोवांची गाणी म्हणून गोवा तुम्ही येऊन असं लाजाचं म्हटल्यानंतर तुम्ही असं बोलू नका खेळचं आम्ही वेगळंच आहोत म्हणून शॉर्टकटमध्ये तुम्हाला बारीक करून दिले कारण माझा उद्या कार्यक्रम आहे आणि तुमचा सुद्धा कार्यक्रम आहे म्हणून शेवटचा विषय माझ्या महाराष्ट्रासाठी आहे बघा शेवटचा विषय फालतू गाणार नव्हे अशी डिक्शनरी माझ्याकडे आहे बरेच चोपडे आहेत माझ्याकडे मी गाणार नाही परंतु शेवटचं गाणं गातोय माय मावल्या माझ्या आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मुली लेका असतात वा जसं तुम्ही लोकांना गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करता त्याचप्रमाणे एक विषय चांगला आणलाय की पोरपोरी आहेत कोणाच्या प्रेमामध्ये फसू नका आई वडिलांच्या नावाला डाग लागू नका म्हणून एक शेवटचा विषय त्याच्यानंतर आपण आईचं गाणं घेऊया सगळ्यांना वागा प्रेमान साऱ्यांशी काही ठेवू दैवादात नका आयुष्य घालू पुरानो बघा पोरींच्या नादात का म्हणतोय बघतोय आपण अरे
कॉलेज करते आपली मुलगी, कॉलेज करतो आपला पोरगा, पण ते काय करतात आणि शेवटी आपल्या आई वडिलांच्या नकळत ज्या गोष्टी मुली होऊन घेतात, पळून जातात, त्यांच्यावरती अत्याचार होतो. म्हणून तर हा विषय कसा आणलाय बुवा, फक्त द्रौपद काय म्हणतो ऐका. वागा प्रेमाने साऱ्यांशी, वागा प्रेमानं साऱ्यांशी, काय ठेवलंय वादात, वागा प्रेमानं साऱ्यांशी, काय ठेवलंय वादात. नका आयुष्य घालू पोरानो वाया पोरींच्या नादात, नका आयुष्य घालू पोरानो वाया पोरींच्या नादात, नका आयुष्य घालू पोरानो वाया पोरींच्या नादात, नका आयुष्य घालू पोरानो वाया पोरींच्या नादात. वागा प्रेमानं साऱ्यांशी, वागा प्रेमानं साऱ्यांशी, काय ठेवलंय वादात, वागा प्रेमानं साऱ्यांशी, काय ठेवलंय वादात. नका आयुष्य घालू पोरानो पोरींच्या नादात, नका आयुष्य घालू पोरानो पोरींच्या नादात. शेवट माय मावले माझे बसले बघा. प्रमोद घाडे खरंच कलेवरती नितांत प्रेम आहे, माझ्यावरती नितांत प्रेम आहे. दादाने 100 रुपये दिल्या, त्यांचा भोरीभावाचा महाराज होता. शेवटचा विषय गातोय. आई मुलाला काय म्हणते बघा. बंगला गाडी सगळ्या गोष्टी दिल्या आहेत तुला, लहानाचं मोठं केलं, 9 मास सुटण्यामध्ये तुला बाळगलं, मी शेवटी काय केलं बाळा. म्हणून ती आईची व्यथा, वडिलांची व्यथा. आई म्हणते अरे तुझा बाप होता तो निघून गेला,
बाप निघून गेला, मी एकटी आहे. पण मी म्हातारी झाली, वयस्कर झाली, पण मला त्या वृद्ध आश्रमामध्ये पाठवू नको, असं करू नको बाळा. तुझं लग्न लावून दिलं, लहानाची मोठी केली, शिक्षण दिलं, बंगला तुझ्याकडे आहे, गाडी आहे, पण कामाची काय, शेवटी मला त्या आश्रमामध्ये पाठवतोस असं म्हणते आई. लेका असं करू नकोस. मग काय म्हणते ऐका, जरी असेल वैभव सार, बंगलानी मोटार कार. आई म्हणते पण ते सुन सुन हे वाटतंय सार, ते सुन सुन हे वाटतंय सार. पण मी म्हणतोय माझी आई, माझे वडील नाही. मी म्हणतोय माझी आई पण वयस्कर आहे आता. अरे त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. का असं म्हणतोय, प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे, लहान लेकरं आहेत, पण आपली आई असते ना, ती मुलाची एवढी काळजी घेते असं कोण घेऊ शकत नाही. जरी ठेच लागली, बाळा तुला काय झालं, बाळा जेवलंस का, बाळा कुठे होतास, काय केलंस, म्हणून त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. सुन हे भास्करी सार, सुन सुन हे भास्करी सार. त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. आईचे कष्ट आहेत ना आणि वडिलांचे कष्ट आहेत ते सहन करू शकत नाही. जेव्हा हा मर्द किंवा बाई आई होते तेव्हा कळतं वेदना काय होतात. तुला काय म्हणतो ऐका, आई दुसऱ्या त्यामुळे तुला रे बाळा दुनिया ही कळा, दुनिया ही कळा, दुनिया ही कळा. नको तिला असे तू खेळू आश्रमात नको धाडू, नको तिला असे तू खेळू आश्रमात नको धाडू. नको तुझे उधार, नको तुझे उधार. त्या आईला नाही आकार, या कुणाला आधार.
माझी सून त्या मुलीप्रमाणे आहे तर लग्न लावून दिलं, पण हे उत्तर विसरू नकोस. या प्रेमाची दुधाची आठवण करून देतो, पण वडील नाहीये. काय करू? व्यक्तीला त्या बायकोचं ऐकून मला आशीर्वाद पाठवले आहे, पण या दुधाचे उपकार घरी भेटू शकत नाही. पण काय म्हणतो बायकोचा आपण व्हायचं नाही का आयुष्यात. बघा, झगडा हा आपला जो शायरांचा असतो तो विषय नाही. बघा, वाजले 13:15. गोवान सुद्धा बारी करायची आहे आणि गोवाने काय नवीन कलाकार कमी, गोवा लांजेवाले आम्ही खेळवाले. जसं मला सहकार्य केलं तसं गोवाना करा. काय चुकलं असेल तर मोरे गोवांच्या पत्रामध्ये यायला तयार आहे. आई यांच्या जगणी नतमस्तक होऊन मंडळाच्या जगणी नतमस्तक होऊन त्यांना विनंती करतो, काय चुकलं असेल तर मला सांगावं, माझ्या पत्रामध्ये द्या. जसं मला सहकार्य केलं तसं गोवाना करा आणि माझी दुसरी पिढी संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन महाराज जय.